मावशी प्लीज. काय प्लीज? तू म्हणतेस हे राजू, कमालच झाली. माझ्यावर नेहमी राग करणारी राजू म्हणते यार मला थांब. मावशी मी तुझ्यावर कधीच राग वगैरे नव्हते ग, आणि माझा कधी तुला विरोध नव्हता. हो, पण तुझ्या त्या फॅशन शोच्या कल्पना मला काही पटत नव्हत्या, आणि म्हणून मी तुला विरोध करते. तर तुला सांगू मावशी, तुला आठवतं का ग जेव्हा तू आमच्या घरी यायचीस? पण एक सांगू मावशी, मला ना अजूनही लख्ख आठवतं. आम्ही खूप लहान होतो तेव्हा तू आमच्या घरी राहायला यायचीस. तेव्हा मी आणि सदा आम्ही दोघेही दिवसभर मावशी सोबत नुसते खेळत राहायचो. दिवसभर तिच्यासोबत आम्ही रमवून जायचो, आणि इतकं खेळूनही आमचं काही मन भरत नव्हतं. मग आम्ही रात्र झाली की आईकडे जायचो, आणि मग आईजवळ हट्ट करायचो, आज मला पॅरी मावशी सोबतच झोपायचंय. आणि मग गपचूप आम्ही पॅरी मावशीच्या रूम मध्ये जायचो. पॅरी मावशी मला आणि सगळ्याला खूप गोष्टी सांगायची, आपल्या नातीतल्या, आपल्या संस्कारातल्या खूप छान छान गोष्टी सांगायची. तिच्या त्या गोष्टी ऐकता ऐकता आम्ही कधी झोपी जायचो ना आम्हाला कळतच नाही. नंतर मावशी पॅरिसला निघून, आणि मग तिच्या त्या कल्पना, तिच्या संकल्पना सगळंच बदलून गेलं. म्हणून तिला मी विरोध करत होते. म्हणून तिला मी विरोध करतो. शेवटी किती काही झालं आमची पॅरी मावशीच आहे ना, अर्थात आमच्या सगळ्यांची प्रिय मावशी. म्हणून म्हणजे प्लीज नको ना जाऊस मावशी, थांबशील ना? बरं बाबा. लक्षात आहे का तुझ्या सगळं? एक सेकंड, ये लास्ट वाला हग वाला ये ले लेंगे, और अनन्यास को भी हग करना है, वहां से वो यहाँ से अनन्यास को हग करना है. ठीक है.